नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण असा एक विषय हाताळत होतो की कुंडली कशी पाहावी. याच्या आपण अनेक कुंडल्या पाहणार आहोत. कोणत्याही दोन कुंडल्या कधी सारख्या नसतात. प्रत्येक कुंडलीमध्ये तारीख, वार, नक्षत्र, त्याचप्रमाणे लग्न, एक लग्न असलं तर त्या लग्नामध्ये पुन्हा 3 नक्षत्र वेगळी. त्याचप्रमाणे पुन्हा आपण जर बघितलं तर त्या कुंडलीमध्ये असणारे ग्रह, त्यांचे उच्च नीचता, हे सगळं वेगवेगळं असणार आहे. आता हे सगळं एक असलं तरी सुद्धा त्यांच्या महादशा वेगळ्या असतात. हा सगळा जर आपण हिशोब बघितला तर असं लक्षात येईल की ह्या सगळ्यांचा विचार करत असताना आपल्याला जो जातक प्रश्न विचारतोय त्या जातकाच्या प्रश्नाला आपल्याला काय द्यावं लागतं, तर जातकाच्या प्रश्नाला आपल्याला न्याय द्यावा लागतो. मग त्यावेळेला ह्या बाकीचा विचार करायचा आणि योग्य काय वाटतंय हे बघून आपण न्याय द्यायचा. कदाचित आपलं उत्तर चुकीचं असू शकेल, कदाचित आपलं उत्तर बरोबर असू शकेल. का तर हा अंदाज आहे पुढच्या काळाविषयी केलेला. पुढचा काळ कसा आहे माहीत नाही. आपण 120 वर्षाचा आपण प्रत्येकाला आयुष्य दिलेलं आहे असं म्हणतो, पण तेही काही जागी 120, काही जागी 108. आता जातकाने सांगितलेली जन्मवेळ आणि तारीख ही गृहीत धरून बरोबर आहे असं आपण गणित मांडलेलं असतं. आणि सगळं झाल्यावर बऱ्याच वेळा जातक म्हणतो की त्यात थोडाफार फरक असू शकेल. मग त्यावेळेला आपली गणितं जी आहेत ती थोडीशी बदलतील. त्यामुळं कदाचित आपण सांगितलेला निर्णय हा त्या माणसाला पटेलच असं कधी धरायचं नाही. तर साधारणपणे आपण तिथपर्यंत पोचायचा प्रयत्न करतो आणि तिथपर्यंत पोचायचा प्रयत्न करतो म्हणजे त्या माणसाला आपण एखादी गोष्ट करावी का नको याबद्दल मार्गदर्शन करतो. विचार त्यानं करायचा आहे, आपण त्याला आग्रह केलेला नाही, लक्षात घ्या. त्याच पद्धतीनं आपण या सर्व कुंडल्या पाहणार आहोत. काही कुंडल्या घडून गेलेल्या आहेत, काही कुंडल्या घडणार आहेत. म्हणजे ज्या घडून गेलेल्या आहेत त्याबद्दल अंदाज की ह्या कसं घडलं असावं, आणि ज्या घडणार आहेत ते कशामुळं काय घडणार आहे याचा आपण अंदाज करतो. हा दोन्ही गोष्टी समजून घेत चला आपण. आता एका व्यक्तीची माझ्याकडे कुंडली आणि ती व्यक्ती आली. ती व्यक्ती लेखक आहे, मुळात पत्रकार म्हणून काम केलेलं. काही दिवसानंतर पत्रकारिता कमी केली आणि लेखनाला सुरुवात केली. बरंचसं लिखाण केलं, काही पुस्तकं लिहिली, काही पेपरमधून लेख लिहिले, बऱ्याच जागी त्याच्यावरती व्याख्यानं दिली. काही ऐतिहासिक आहेत, काही सामाजिक संदर्भ असलेले लेख आहेत. लेखन चांगलं आहे. मग कोणीतरी सल्ला दिला की तुम्ही लेखनामध्ये पडा, म्हणजे पूर्ण वेळ म्हणून व्यवसाय म्हणून लेखनाची सुरुवात करा. मग ह्या व्यक्तीला शंका आली की मी जगणार कसा, कारण मला पैसे कधी मिळणार, मी लिहिलेले लेख बाजारात गेल्यानंतर जर पेपरनं छापले तर पेपर देणार, तेही अगदी तुटपुंज. एखादी कविता किंवा पुस्तक छापलं तर त्याचं काही मिळत पण नाही बऱ्याच वेळेला, कारण सेल होत नाही. एखादी कादंबरी लिहिली, कथा कादंबरी, तर ती तयार होणं, छापणं, बाजारात जाणं, विकली जाणं, मग त्या छापणाऱ्याला किंवा विकणाऱ्याला पैसे मिळणार, मग आपल्यापर्यंत त्याची रॉयल्टी येणं, हा सगळा भाग जर बघितला तर अधांतरी आहे. जगणं रोजचं वर्तमान आहे, त्यासाठी पैसा मिळेल काय. ह्यासाठी त्यांनी मला एक सहज प्रश्न विचारला की मला लेखनात यश मिळेल का. अतिशय सिद्धहस्त चांगला लेखक आहे, मी त्या लेखकाला ओळखतो पण चांगला. पेपरमध्ये बऱ्याच वेळा त्यांच्या बऱ्याचशा लेखांना चांगल्या प्रकारे लोकांनी रिमार्क दिलेले आहे. आता प्रश्न असा आहे की माझ्यापुढे प्रश्न आला की त्याच्या लेखनात त्याला यश मिळेल का नाही, ह्या गोष्टींचा अभ्यास करायचा. मी अभ्यास केला, कदाचित माझा अभ्यास बरोबर आहे का नाही मला काळ ठरवेल, पण मला असलेली बुद्धी, माझा असलेला अनुभव आणि माझ्यापुढे असलेली ज्योतिषीय कार्यपद्धती याचा मी अभ्यास करून त्याला उत्तर देणार, हे क्लिअर. त्यामुळं आपण बघूया की त्याचा जो प्रश्न होता, मला लेखनात यश मिळेल का आणि कधी मिळेल, याला आपण काय उत्तर देऊ शकतो बघूया. त्याची तारीख आहे 19/2/1984, रविवार, सकाळी 9:10. जन्म आहे कोल्हापूरचा. प्रश्न असा आहे की या तारखेची आपण जर कुंडली काढली तर आपल्याला ही लग्न कुंडली मिळते. म्हणजे काय, तर कन्या रास, उत्तरा नक्षत्र, 3रा चरण. कन्या राशीचा माणूस आहे, बौद्धिकदृष्ट्या उत्तम आहे, बौद्धिकदृष्ट्या उत्तम आहे, परंतु त्यांचे लग्न जे आहे ते मीन लग्नाचं आहे. नक्षत्र आहे उत्तरा भाद्रपदा. आता हे मीन लग्न गुरुच्या अंमलाखाली आहे.
म्हणजे रास बुद्धीच्या अंमलाखाली आहे आणि लग्न गुरुच्या अंमलाखाली आहे. म्हणजे मुलगा हुशार आहे, पण ते शिक्षकांना विचारल्याशिवाय ते काही करत नाही. अशा स्वरूपाची विचारसरणी असते. स्वतः चालवत नाही डोकं. मी हे अमकं मला करावं वाटतं, करू का, मग परवानगी घ्यायची आणि मग पुढं जायचं. म्हणजे असे प्रकार याच्यामध्ये होतात. त्यामुळं मग ह्या व्यक्तीचा जर आपण विचार केला तर मुळात उत्तरा नक्षत्र जे आहे हे थोडंसं फसवं नक्षत्र आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो कमी बोलणं आणि जास्त विचार करणाऱ्या लोकांचं नक्षत्र आहे. आणि उत्तरा भाद्रपदा हे तर पितृदोषाचं नक्षत्र आहे. मग ह्या व्यक्तीला ह्या लेखनाची बुद्धी होईल काय, ती कशी होईल, आणि जर झालीच तर त्या व्यक्तीच्या लेखनामधला भाग कसा असेल या संबंधी आपण त्याचं एक चार्ट मांडायचा प्रयत्न केला. बघूया आता. ह्या व्यक्तीचा जन्म आहे रविवारचा. इथं आपल्याला कुंडली दिसते. कन्या रास, उत्तरा नक्षत्र, तिसरा चरण, मीन लग्न. आता जर आपण ह्याची कुंडली मांडली तर बघितली तर ह्याचा कृष्ण तृतीयेचा जन्म आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी चतुर्थी होती. त्यानंतर ह्याच्या करण जर बघितले आपण तर हा विष्टीकरण, ज्याला आपण शब्द वापरतो की साधारण एक प्रकारची ही मनोविकृती असते. विष्टीकरण म्हणजे एक मनोविकृती आहे. मनोविकृती म्हणजे काय, तर जेव्हा व्यक्ती एखाद्या लहान सहान गोष्टीचं मोठं भांडवल करते आणि मग त्याच्यात वाद घालत बसते, आणि एखादी मोठी गोष्ट असते तिच्यामुळं आपल्याला काय होणार असेल तर ती सोडून देते. म्हणजे कोणत्या गोष्टी सोबत भांडावं आणि कोणती गोष्ट सोडावी यांचं गणित चुकतं नेहमी. मग परिणाम असा होतो की आपली एनर्जी नको तिथं वाया जाते. म्हणून विष्टीकरण हे मनोविकृतीचं आहे असं म्हटलं जातं. आता ह्या पत्रिकेचा जेव्हा अभ्यास केला आपण तेव्हा लक्षात येईल की ही मंगळाची पत्रिका आहे, तुळेत मंगळ आहे. मग ह्या मंगळाच्या पत्रिकेमुळे काय झालं असेल, ह्यांच्या विवाहाला विलंब होत गेला असेल, आणि मग विलंबामुळे कदाचित स्वीकारलं असेल, पसंत असेल नसेल, मग अशामुळे ह्यांची मानसिकता बदलते का? हो. मुळात हे उत्तरा नक्षत्र आहे, ह्यात लोक फसतात. न बोलल्यामुळे बऱ्याच गोष्टी अंगलट येण्याची शक्यता ह्या नक्षत्रावर जास्त आहे. उत्तरच द्यायचं नाही आणि मग गळ्यात पडतं काहीतरी कुठली गोष्ट, आणि मग पर्याय असा असतो की आपण न बोललो म्हणजे सायलेन्स इज द हाफ कन्सेंट. एखाद्या गोष्टीला आपण जर बोललो नाही तर आपली मूक संमती आहे असा याचा अर्थ धरला जातो, आणि मग ती गोष्ट आपल्या गळ्यात पडते. मग त्यावेळेला आपल्याला त्याचे स्वीकारावं लागतात. अशी ही पत्रिका आहे. आता ह्या पत्रिकेचा जेव्हा आपण अभ्यास करणार तेव्हा आपल्या लक्षात येईल की ह्या पत्रिकेमध्ये काही महादशा दिलेल्या आहेत, त्या तुमच्यासमोर इथं मांडलेल्या आहेत. आपण त्यांचा विचार करू. आता ह्या महादशांचा विचार करत असताना मी काय विचार करणार बघा. लेखनात यश कधी मिळेल हा प्रश्न आहे त्यांचा. या कुंडलीत मीन लग्न आहे. लग्नेश म्हणजेच मीन राशीचा अधिपती गुरु, हा कर्मस्थानात आहे. हा दशमस्थान म्हणजे आपण जे काही काम करतो ते, म्हणजे नोकरी किंवा व्यवसाय, पोटा पाण्यासाठी, दोन पैसे मिळवण्यासाठी आपण जो उद्योग करतो त्याला कर्म असं म्हणतात. मग आता हा जर कर्मस्थानी हा मीन राशीचा स्वामी गुरु आहे, लग्नेश जो आहे तो, आणि तो स्वतःच्या राशीमध्ये आहे. विशेष म्हणजे स्वतःच्या राशीमध्ये आहे, म्हणजे एकाच वेळी लग्नेश हा पहिल्या स्थानाचा आणि दशम स्थानाचा अधिपती दिसतो आपल्याला. म्हणजे मीन राशीचा पण स्वामी गुरु आणि धनु राशीचा पण स्वामी गुरु, म्हणजे दशमेश तोच प्रथमेश असं आपण मांडलं तर इथं लक्षात येईल की स्वतःच्या राशीमध्ये गुरु आहे. परंतु हा जो गुरु आहे हा नेपच्यून बरोबर आहे का? नाही आहे. ठीक आहे, इथं दिसत नाही परंतु त्यात आहे असं म्हणतात त्या पत्रिकेमध्ये. आता दशमस्थानात गुरुची रास ही धनुरास आहे, म्हणजे दशमस्थानात धनुराशीचा स्वामी स्वराशीचा गुरु आहे, यांच्या स्वतःच्या राशीचा गुरु दशमस्थानात आहे. त्यासोबत आपण जर बघितलं तर अंतप्रेरणा देणारा कुठला गुरु त्यात दिसतो का? यात तरी दिसत नाही. मग ह्यात आपण दृष्टी बघतो, कोणाची कितवी आहे. सातवी 4 प्रकारच्या दृष्टी आहेत. 4 प्रकारच्या. पूर्ण दृष्टी म्हणजे सप्तम दृष्टी, ज्याला एक पाद दृष्टी असं म्हणतात, म्हणजे 25% लक्ष असणे. द्विपाद दृष्टी म्हणजे 50% लक्ष असणे. त्रिपाद दृष्टी म्हणजे 75% लक्ष असणे. आणि संपूर्ण लक्ष म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सप्तम स्थानावरूनची दृष्टी. आता ह्याचं सप्तम स्थान म्हणजे हे, हिथून जर बघितलं तर इथं मीन रास आहे, म्हणजे बुधाची पूर्ण दृष्टी आहे.
बुधाची पूर्ण दृष्टी म्हणजे ह्या व्यक्तीची बौद्धिक क्षमता उत्तम असणार आहे आणि ही बरोबर काय माहिती का, ह्या व्यक्तीला कल्पनाशक्ती चांगली फुलवणार आहे. याची व्यक्तीच्या लेखनाला आणि काव्य करण्यास ती उद्दीपित होते. बुद्धी असली तरच ती उद्दीपित होणार, सुचणार नाही तर काय सुचणार आहे. सोबत जोडीला लाभस्थानामध्ये, ह्याच्या जर बघितलं तर लाभस्थान म्हणायचं हे म्हणजे एखादी कल्पना सुचते परंतु ती कागदावर उतरवण्यासाठी तुम्हाला श्रम करावे लागतात. आपण सगळेच गाणी लिहितो, एक ओळ सुचते, पुढचं काहीच सुचत नाही आणि ती सुचलेली लगेच हवेत विरून जाते. पण जो लेखक असतो, जो कवी असतो, जो गीतकार असतो, ती सुचलेली ओळ एका कागदावर लिहितो, ती सारखी डोक्यात घोळवतो, तो कागद सारखा समोर लिहितो आणि ह्याला पुढं काय जोडण्याचं गाणं तयार करता येईल हा ध्यास घेतो. म्हणजेच काय, व्यक्तिमत्वामध्ये असणाऱ्या कल्पनाशक्तीला खेचावं लागतं आणि खेचली की मग ती कल्पनाशक्ती उद्दीपित होते आणि मग तिच्यातून काय होतं, हे वेगवेगळे शब्द जे आहेत ते बाहेर पडतात आणि मग गाणी तयार होतात. अशी सहज पिठाची गिरणी आहे, दळण टाकलं आणि वरनं पीठ पडलं, शब्द आहेत ते वरनं टाकले आणि खालून गाणं किंवा काव्य किंवा कविता सुचली असं होणार नाही कधी. मग इथं बुध आणि शुक्र दोन्ही एकत्र आहे. बुधाबरोबर शुक्र आहे याचा अर्थ असा की नुसता बुध नाही आहे, शुक्र म्हणजे खरं तर सरस्वती, तुमच्या जिभेवरची सरस्वती. तुम्हाला जे काही बोलायचं असतं ते योग्य का अयोग्य हे ठरवणारा शुक्र तो मीन राशीमध्ये म्हणजे इथं मकर राशीमध्ये म्हणजे स्वतःच्या मित्र राशीमध्ये आहे. त्यामुळं सोबत जोडीला लाभस्थानात कलेची ही कारक युती म्हणतात. बुध आणि शुक्र जिथे असेल तिथं त्या व्यक्तीचं संतुलन फार चांगलं असतं. एक तर बौद्धिक असतो आणि दुसरं म्हणजे काय तर त्याला प्रणयाची जोड असते. म्हणजे माणूस हुशार आहे पण प्रेमळ आहे. आपण बघतो माणसं हुशार आहेत पण लई ताट आहेत बडबडणारी, ती उपयोगाची नसतात. इथं शुक्र जो बरोबर असतो तेव्हा हा हुशार आहे पण तो माणूस प्रेमळ आहे, कधी रागावत नाही किंवा आपल्या बुद्धीचा गर्व करत नाही. अशा प्रकारची जी जोडी आहे त्याला कारक कलेची कारक युती असं म्हणतात. आता बुध शुक्र युती म्हणजे काय, बुद्धीला प्रणयाचं आल्हाददायक वातावरण तयार होतं आणि मग आल्हाददायक वातावरण तयार झाल्यानंतर ते कागदावर येण्यासाठी गरजेचं असतं. म्हणून तुमच्याकडे संवेदनशीलता आणि हळूवारपणा लागतो आणि मग एखादं तरल काव्य किंवा साहित्याची निर्मिती होते. आता हे होत असताना लक्षात घ्या, इथं अष्टमामध्ये शनी, तुम्हाला अडचणी येतात का बघायचं आहे. काही अडचणी येतात का, अडचणी आल्या की आपलं सगळं ते विसरतं आणि प्रायोरिटी आपल्या अडचणीकडे जाते. त्यामुळं इथं शनी आहे तो उच्चीच आहे. तुळेच असणारा शनी उच्चीचा म्हणजे काय, शनी म्हणजे आनंद. एखादं सुचलं की तुम्हाला त्यापासून आनंद होतो. एखाद्या गीतकाराला एक ओळ सुचली की त्याला असं आतून चैतन्य येतं, मग त्याचा एखादं कडवं तयार होतं आणि मग एक कडवं तयार झालं की सततपणे दिवसभर तो जेवताना बसताना उठताना ते सारखं घोळतो आणि मग दुसरं कडवं हातात येतं आणि मग तिसरं कडवं जेव्हा त्याच्या डोक्यातून पाझरतं तेव्हा तिन्ही मिळून एकत्र केल्यानंतर एक गाणं तयार होतं. तेव्हा तो बेभान होऊन नाचायला लागतो. का, आपल्या हातातून ही गोष्ट तयार झाली. यासाठी हा जो शनी आहे हा तुळेचा उच्चीचा येतो म्हणजे तुम्हाला तो आनंद देण्यास पात्र आहे. पण तो अष्टमात जरी असला तर तो मंगळासोबत आहे. मंगळ म्हणजे ऐश्वर्य देणारा ग्रह आहे, त्यामुळे तो मंगळासोबत आहे. मग आता ह्या पत्रिकेमध्ये या व्यक्तीला लेखनात यश मिळेल काय असं जर आपण विचार केला तर अष्टमातला शनी उच्चीच आहे, तो व्यक्तीला आनंदित ठेवतो. सोबतचा मंगळ जो आहे तो ऐश्वर्य प्रदान करतो. म्हणजे लेखन जे तुमचं असेल ते अतिशय उत्तम आणि एक नंबरचं असेल. परिणाम असा होतो की तुमचं जे लेखन आहे ते नुसतं तुमच्यापर्यंत नाही, ते बाजारात गेलं पाहिजे. म्हणजे परत त्याचा बाजारामध्ये मार्केटिंग व्हायला पाहिजे, गुरु चांगला मिळाला पाहिजे, लेखक चांगला मिळाला पाहिजे आणि तो छापणारा, इथून सगळं प्रकाशक, ह्या सगळ्या गोष्टी गुरु म्हणून आपल्याला चांगलं. मग हे सगळं बहुधा जे आहे ना ते कधी होतं तर त्या गोष्टींचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आत्ता जर आपण बघितलं तर 2025-26च्या आसपास आहोत. आत्ता आपण ह्या पत्रिकेचा विचार केला तर ह्याची जन्मतः महादशा रवीची आहे, ती 1.5 वर्षाची आहे. 284 म्हणजे फेब्रुवारी 84 ते 1085 पर्यंत आहे. त्यानंतर चंद्राची 10 वर्षाची महादशा आहे, ती ह्या 1085 म्हणजे ऑक्टोबर 85ला सुरुवात झालेली ऑक्टोबर 95 पर्यंत होती. त्यानंतर 7 वर्षाची मंगळाची महादशा लागू होते, ती म्हणजे 1095 आणि 95 ते 7-2002 पर्यंत म्हणजे 10 ऑक्टोबर 2002 पर्यंत. त्याच्यानंतरचा आपण अभ्यास केला तर राहूची 18 वर्ष महादशा होती. राहूची महादशा 2002 पासून 2020 पर्यंत होती. तोपर्यंत ह्या व्यक्तीला सुचत गेलं परंतु ते लिखाण कागदावर आलं नाही.
कागदावर आलं तर ते अपुरं राहत गेलं. म्हणजे ह्या गेल्या 10 वर्षामध्ये तो म्हटला मी जवळ 6-7 तरी कादंबऱ्या चांगल्या लिहिल्या, पण त्या पूर्ण झाल्या नाहीत. कारण शेवटी काय करायचं ह्याचा समारोप कसा करायचा हे सुचेच ना मला. ते लिहून तयार आहे, पण त्या फायली तशाच राहिल्या, त्या पूर्णत्वाला गेलेल्या नाहीत. मग त्या पूर्णत्वाला का गेलेल्या नाहीत? तर तुम्हाला पूर्णत्वाला जाण्यासाठी तुम्हाला त्याचं ऐश्वर सुचावं लागतं. मग ते ऐश्वर्यासाठी बघितलं आपण तर त्याला चांगला गुरु पाहिजे. मग आता 16 वर्षे 2020 नंतर गुरुची महादशा सुरू आहे. आता ह्या गुरुची महादशा 2020 ते 2036 पर्यंत आहे. मग आता ह्या 36 पर्यंतच्या महादशेमध्ये जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की ह्या महादशेमध्ये 2020 ते 2036 आपण नीट बघा. पहिल्यांदा गुरुच्या महादशेत गुरुचीच महादशा येते, उपमहादशा. त्यानंतर बघितलं तर शनीची महादशा येते वयवर्ष 41 पर्यंत, जून 2025 पर्यंत. त्यानंतर बुधाची महादशा 2027 पर्यंत आणि त्यानंतर केतूची महादशा 8 म्हणजे ऑगस्ट 2028 पर्यंत. असं जर आपण विचारात घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या महादशेमध्ये आपल्याला कोणती महादशा महत्त्वाची आहे. लेखनाला यश मिळेल पण मंगळ दशा संपायला हवी. म्हणजे गुरुच्या महादशेमधली मंगळाची महादशा जी आहे ती संपायला हवी. ती संपली की तुम्हाला हे मिळेल. मग ती संपते केव्हा आणि मला यश मिळतं केव्हा असा जर आपण विचार केला तर ती संपते केव्हा, साधारणपणे 2032ला संपते. आणि 2032ला संपली की लगेच काय होईल, सप्तमातला चंद्र आहे हा जो तो व्यक्तीला संसारात काय करतो, रमवून ठेवतो. म्हणून तो म्हणतोय मला की मी प्रयत्न केला, 6-7 कादंबऱ्या लिहिल्या, पण तिचा शेवट मला करता येईना. का तर मन कुठं रमतंय, चंद्र सप्तमात, घरात काय नको काय पाहिजे काय नाही. रमलेला माणूस, लेखक रमत नाही कधी. लेखक आपल्या विषयात रमतो आणि संसाराकडे काय करतो, विरक्त असतो. पण ह्याचं तसं झालेलं नाही आहे. सप्तमात चंद्र असल्यामुळे हा विरक्त होत नाही, हा साधारणपणे जास्त संसारात रमतो. परिणामी लेखनाची बाजू अपुरी राहते. मग सप्तमातला चंद्र जो आहे तो संसारात मन अडकून ठेवण्याची शक्यता जास्त असते. तरीही लेखनात आणि व्यासंगात खंड न पडू देता सातत्य तर पाहिजेच. रोज एक तरी पान लिहिलंच पाहिजे, तर लेखनाला धार येते आणि साहित्य निर्मिती उत्तम होते. या व्यक्तीचं उत्तम साहित्य निर्मिती होईल, उत्तम चांगला गुरु मिळेल. स्वतःच्या राशीमध्ये गुरु आहे आणि हा सगळा बघितला तर आता गुरुचीच महादशा सुरू आहे. पण गुरुच्या महादशेमध्ये सुद्धा जेव्हा मंगळाची महादशा संपते ती ऑगस्ट 2030ला आणि त्यानंतर ती संपल्या या व्यक्तीला लेखनामधलं यश म्हणजे आत्तापर्यंत जे अपुरं राहिलेलं आहे ते पूर्ण होऊन सगळी पुस्तकं ह्याची जी आहेत काय लिहिलेली 5-7 त्यांना चांगला प्रकाशक मिळेल, त्याकडे आकर्षित होतील लोक. पेपरमधल्या कात्रण वाचून प्रकाशक ह्याच्याकडे येतील आणि यांना चांगल्या प्रकारे ते छापून बाजारात आणून नावलौकिक होईल, भरपूर खप होईल, वाढेल. पण ह्यासाठी तुम्हाला काय द्यायला पाहिजे, 2030 पर्यंतचा काळ द्यायला पाहिजे. म्हणून त्यांना सांगितलं की ऑगस्ट 2030ला मंगळाची महादशा संपते आणि संपली की तुमच्या उत्कर्षाला सुरुवात होते. म्हणून तुमचा उत्कर्ष कधी होईल, 2030च्या ऑगस्ट नंतर. म्हणजे साधारणपणे 2031 मध्ये तुम्ही बाजारामध्ये नावलौकिक असलेले एक उत्तम लेखक म्हणून बाजारात याल आणि तिथून पुढे तुम्हाला मागे बघावं लागणार नाही. हा सगळा प्रपंच जर बघितला तर पत्रिका एक बघत राहायची आणि आपल्याला ह्या गोष्टी काय सुचत राहतात. आता ह्या सुचत राहताना मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या. त्या म्हणजे काय, तर उत्तरा नक्षत्र आहे त्यामुळे ह्या व्यक्तीला कमी बोलण्याची सवय आहे. पण आता इथं बोललो पाहिजे आपण, लेखक असलो तरी, तर ते तुमचं बाजारात खपणार आहे. एक विष्टीकरण आहे. एखाद्या गोष्टीचं फॅट डोक्यात घेतलं तर ती मनोविकृती तशीच राहणार आहे. ते काढायला पाहिजे आणि दुसऱ्या विषयात गुंतायला पाहिजे, तर तो विषय डोक्यात घुसतो आपल्या. आणि तिसरं असं की सगळ्यात मोठं म्हणजे काय, तर ह्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये काही गोष्टी चुकीच्या दिसतात. त्यामध्ये एकच आहे की रवी शत्रू घरात व्ययस्थानामध्ये आहे. व्यय म्हणजे खर्च. आता या खर्च म्हणजे शनीची रास आहे. ती शनीच्या राशीत रवी कधी नसावा. म्हणजे जर शनीच्या राशीत रवी असेल तर व्यय खर्च म्हणजे ह्या व्यक्तीला मिळवलेला पैसा जो आहे तो पैसा साधारणपणे आपल्या आरोग्यावर म्हणजे दवाखान्यावर खर्च करावा लागतो. म्हणून दवाखान्याचा खर्च म्हणजे याचा अर्थ असा की एखादं मोठं कारण नसताना किंवा आजारपण आपल्याकडे सारखं येतं आणि त्या आजारपणामुळे
आपलं मानसिक संतुलन कमी होतं, आपला पैसा सगळा त्यात जातो अशी शक्यता आहे. त्यामुळं त्यांना सल्ला असा की तुम्हाला हे जर सगळे पैसे मिळवायचे असतील तर आजारपण नको असेल तर तुम्हाला आरोग्य सांभाळावं लागेल. म्हणजे दोन प्रकारचं शारीरिक आरोग्य आणि बौद्धिक आरोग्य. त्यामुळं कन्या राशीच्या व्यक्तीला मीन लग्नाच्या पत्रिकेचा जर आपण अभ्यास केला तर हे यश 2030 ऑगस्ट नंतर 100% मिळेल आणि 100% ही व्यक्ती चांगल्या मोठ्या पदावरच्या साधारणपणे आपण म्हणतो की एक चांगला प्रथित यश लेखक या स्वरूपाचा लेखन कला जी आहे ती प्राप्त करून आपल्यासमोर आलेली असेल. आणि त्यावेळी आपण बघणार आहोत की मी आज भाकीत केलं आहे, पण त्यावेळी जर ती व्यक्ती पुढे आली तर तुम्ही कदाचित म्हणणार की ज्योतिषाने सांगितलं नाही, ती म्हणणार माझ्या लिखाणामुळे आली. म्हणजे आपण ज्यावेळा यश मिळतं तेव्हा यशाला आपण वेगवेगळे लेबल चिटकवतो, पण भाकीत केलेलं असेल तर त्याचं लेबल चिटकवण्याची शक्यता जरा कमी असते. आपली अपेक्षा नाही आहे, परंतु साधारणपणे हे तुम्हाला लक्षात येईल त्या व्यक्तीचं नाव आणि त्या व्यक्तीची साधारणपणे लेखनाची कला ही अतिशय चांगली आहे. बघूया 2030ला या व्यक्तीला लेखनामध्ये यश मिळतं का नाही. काळ पुढे आहे, आपल्याला सांगणार आहे. अशाच काही पत्रिकांसाठी आपल्याला पुढच्या पत्रिका पाहाव्या लागतील. हळूहळू पत्रिका बघायला शिकायचं आणि मग आपल्याला कुंडली कशी पाहावी याचं तंत्र हळूहळू माहीत होईल.